नमस्कार मंडळी, मी आपली मराठी कन्या तुमचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्रिएशन. मंडळी, देव म्हणजे काय? देव म्हणजे आत्मा. देव म्हणजे काय? तर देव म्हणजे भावना. देव म्हणजे काय? तर देवमध्ये जगण्याला अर्थ. देव म्हणजे काय? तर देव म्हणजे श्रद्धा. देव म्हणजे काय? तर देवमध्ये भक्ती. देव केल्याने तुला काय होतं? तर माझ्या मनाला शांती भेटते. देव हा असा आहे की आपण ते शब्दातही मांडू शकत नाही. देवाची व्याख्या काय आहे हे आपण शब्दात तर अजिबात मांडू शकत नाही. तर या कथेमध्ये मी असाच एक छोटासा उल्लेख केला आहे की देव आपल्याला कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये भेटतो. फक्त आपल्यामध्ये आपण माणुसकी जिवंत ठेवली पाहिजे. देव फक्त मंदिरात गेल्यानेच नाही, तर देव एखाद्या व्यक्तीच्या रूपाने, एखाद्या पक्षाच्या रूपाने कधी ना कधीतरी आपल्याला भेटतो. त्यामुळे आपल्या मनामध्ये माणुसकी, प्रेम नक्कीच असायला हवं. फक्त देव करून किंवा मंदिरात जाऊनच देव भेटतो असं नाही. आपल्या मन शांत आणि प्रेमळ असेल तर आपल्याला कुठेही कधीही कोणाच्याही वेशभूषेमध्ये आपल्याला देव भेटू शकतो. तर चला तर मग आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. एका छोट्या गावात गणू नावाचा गरीब मुलगा राहत होता. घरची परिस्थिती खूपच वाईट होती. आई आजारी असायची, वडील नव्हते. गणू रोज देवाकडे एकच प्रार्थना करायचा, देवा एकदा तरी माझ्यासमोर ये. गावात एक मंदिर होते. तो रोज तिथे जाऊन बसायचा. एक दिवस मंदिरातून बाहेर पडताना एक भिकारी त्याला म्हणाला, बाळा खूप भूक लागली आहे, काही खायला दे. गणूकडे फक्त एकच भाकर होती. तो थोडा विचार करतो, पण शेवटी ती भाकर त्या भिकाऱ्याला देतो. भिकारी हसतो आणि म्हणतो, देव तुझं भलं करो. त्या दिवशी संध्याकाळी पाऊस खूप पडत होता. गणू मंदिरातच बसलेला होता. तेवढ्यात एक म्हातारी बाई येते, पूर्ण भिजलेली. बाळा मला थोडा आसरा देशील का? गणू तिला आत बोलवतो. तिला आपला अंगरखा देतो. ती बाई हसते आणि म्हणते, देव तुला नेहमी आनंदी ठेव. रात्री घरी जाऊन गणू रडायला लागतो. देवा मी तुला रोज बोलावतो, पण तू कधीच येत नाहीस. थकून तो झोपतो. स्वप्नात देव त्याच्या समोर येतो. तेजस्वी प्रकाश, शांत चेहरा. गणू आनंदाने म्हणतो, देवा शेवटी तू आलास ना. देव हसतो आणि म्हणतो, मी आज तुला दोनदा भेटलो. गणू आश्चर्यचकित, कुठे? देव शांतपणे म्हणतो, पहिल्यांदा भुकेलेल्या भिकाऱ्याच्या रूपात आणि दुसऱ्यांदा त्या म्हाताऱ्या बाईच्या रूपात. गणूच्या डोळ्यात अश्रू येतात. कथेचा शेवट. त्या दिवसापासून गणूला समजतं, देव मंदिरातच नसतो, तर तो प्रत्येक माणसात असतो. ज्याला तू मदत करतोस तिथेच देव असतो आणि तो भेटतो. त्यामुळे मन प्रेमळ असावं, मन खूप शांत असावं आणि कोणाच्याही मदत करायला मागे पडू नये. कारण देव कधी कोणाच्या रूपामध्ये आपल्याला भेटल आपण सांगू शकत नाही. तो देव आहे. फक्त मनामध्ये श्रद्धा पाहिजे.